आदेश देण्यात आलेले 2 डिसेंबरला दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला। सध्या मला परदेशात जय पवारांच्या लग्नाला जायचं असल्याने लग्नावरून परत आल्यावर मी पुन्हा चौकशीसाठी येईन असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे दिग्विजय यांना आता अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळते आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी। जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। कारण त्याला बहरेनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही। आता तर बहरीनला गेले आहेत पृथ्वीराज पाटील, विशेष निमंत्रण आहे त्यांना, लग्नाला पोहोचले तिथे अशी माहिती माझ्याकडे आहे। आता लग्नाला जर गेले असतील त्या कोणत्या ती अटक झाली तेजवानी त्याचं मिस्टर, फार गंभीर आहे। म्हणजे सगळ्यांचंच एक पूर्ण हे संपूर्ण या घोटाळ्यामागे, जमीन घोटाळ्यामागे हा संपूर्ण एक रॅकेट आहे। आता बातमी एका शाही विवाह सोहळ्यासंदर्भातली। अजित पवारांचा मुलगा जय पवार यांचा शाही विवाह सोहळा आता सुरू झालाय। बहरीनमध्ये या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। जय पवारांच्या लग्नाची पत्रिका एबीपी माझाच्या हाती आली आणि मेहंदीचा कार्यक्रम आज आहे, उद्या हळदीचा कार्यक्रम आहे। 6 तारखेला संगीत सोहळा तर 7 डिसेंबरला स्वागत सोहळा पार पडेल। मात्र आजोबा शरद पवार, आजी प्रतिभा पवार, आत्या सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नाहीत अशी माहिती समोर येते। दिल्लीतल्या संसदेचं काम असल्यानं सुप्रिया सुळे लग्नाला हजर राहणार नाहीत असं कळतंय। अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार देखील बहरीनच्या लग्नाला जाणार नाहीयेत असं कळतंय। श्रीनिवास पवार यांची मुलगी मिथिला विरवानी हिच्या दिराचं लग्न आहे, त्यामुळे श्रीनिवास पवार सपत्नीक बंगळुरूला जाणार आहे। या समारंभासाठी पवार पाटील कुटुंबियांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलंय। लग्नाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे। तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पिंक कॅम्पेनचा चेहरा असलेले डिझाईन